छत्रपती संभाजीनगरमध्ये याआधी सुद्धा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली होती। त्यावेळी या ठिकाणी जे अतिक्रमण केलेली लोक आहेत ते प्रचंड आक्रमक झाले होते आणि आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, काय सांगाल? मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय, कशा प्रकारे ही मोहीम राबवली जाते? मोहिनी, नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पैठण गेटचा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या दाट वस्ती लोकवस्ती आहे। या ठिकाणी जे दुकानं आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत, दाट वस्ती असते आणि खूप रहदारीचा हा सगळा परिसर आहे। या ठिकाणी आज पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटावची कारवाई सुरू करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच अतिक्रमण कारवाईला अजून सुरुवात व्हायची आहे, परंतु तत्पूर्वीच लोक आपल्या हाताने अतिक्रमण या ठिकाणी काढत आहेत, परंतु कुठलाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या वतीने मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अगदी या ठिकाणी छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा ही मध्यवस्ती असलेला शहराचं मध्य केंद्र असलेले ठिकाण आहे आणि या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्यात येते आहे। या ठिकाणी बघू शकता की काळजीची बाब म्हणून पोलिसांच्या वतीने अश्रुधुराच्या नळकंड्याचाही या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त आपण या ठिकाणी बघू शकता। महापालिकेच्या वतीने ही कारवाई छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट या परिसरात करण्यात येत आलेली आहे। मोहिनी, अगदीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। दुसरीकडे या ठिकाणी पुन्हा एकदा ही अतिक्रमण हटाव मोहीम पैठण गेट परिसरामध्ये हाती घेण्यात आलेली आहे। हा दाट वस्तीचा परिसर आहे। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येत होती।